नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुनर्ष एकदा तुमचे लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्या हप्त्याची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, यासाठी तुम्ही पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय? त्यासोबत तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय का? आता ही तुम्हाला A to Z माहिती सविस्तरपणे मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर शेतकरी बांधवांनो, आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नववा हप्ता देण्यास विलंब झाला, परंतु आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। नमो शेतकरी योजनेच्या नवव्या हप्त्याला या ठिकाणी वितरण सुरू झालेलं आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नववा हप्ता जमा करण्याला सुरुवात होत आहे। तर आता चला, कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नवव्या हप्त्याचे 2000 रुपये या 23 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळपासूनच म्हणजेच की 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 12 वाजेपर्यंत वाटप चालणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे, आणि जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती काही अडचण न निर्माण होता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। आता चला जाणून घेऊया कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही सोशल मीडियावरती अनेक साऱ्या बातम्या पाहत असाल, त्यामध्ये तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा निर्णय घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नवव्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर आता चला पाहूया कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती म्हणजेच की कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। तर पहा, आता ज्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ भेटलाय असे शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नवव्या हप्त्यापासून म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासूनच 1 वर्ष पुढे 56 लाख शेतकरी बांधव अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत। आणि आता कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहे ते जाणून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा होतात, ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजनेचे मागील हप्ते जमा होतात अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नवव्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत का हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। तर आता चला कोणती कामे करायची आहेत ते जाणून घेऊया, आणि त्यानंतर लगेच 23 जिल्ह्यांची यादी पाहूया। जर का त्या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या सुद्धा खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की DBTच्या अंतर्गत पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नवव्या हप्त्याच्या या ठिकाणी वाटप होणार आहे। नवव्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर आता पहा नंबर 1 वरती काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमची E-KYC पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांची E-KYC अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने E-KYC करून घ्या। जे शेतकरी बांधव E-KYC पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे, आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील E-KYC पूर्ण करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमची E-KYC अपूर्ण असेल तर तातडीने E-KYC करून घ्या। E-KYC केल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर आता महत्त्वाचं दुसरं काम जाणून घेऊया, त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही खरोखर नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारा असणार आहे, नक्कीच शेवटपर्यंत पाहत चला। तर आता पहा नंबर 2 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की फार्मर ID कार्ड। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नाहीये असे शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर ID कार्ड काढायचे आहे। जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं फार्मर ID कार्ड काढून घेऊ शकता। त्यामुळे जर का फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही अपात्र होण्याची दाट शक्यता या ठिकाणी असते। त्यामुळे तुमचं फार्मर ID कार्ड नसेल तर तातडीने काढून घ्या। ते शेतकरी बांधव फार्मर ID कार्ड काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे। आता त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया, त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। तर आता पहा नंबर 3 वरती महत्त्वाचं काम
माहिती म्हणजेच की आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या। आधार बँक खात्याशी लिंक केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर समजलंच असेल कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती कामे करायची आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत हे देखील तुम्हाला समजलं असेल। आता आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। जर का या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी डीबीटीच्या अंतर्गत तिकडून सरकारने बटन दाबले की इकडे तुमच्या खात्यावरती 30 ते 35 मिनिटांमध्ये जमा होतात। त्या प्रणालीचा वापर करून आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे बुलढाणा। बुलढाणा मधील शेतकरी असाल, बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, बुलढाणा मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। बुलढाणा मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये देखील लवकरच जमा होणार आहेत। परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी आजच या ठिकाणी बुलढाणा मधील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली, गोंदिया, हिंगोली। गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मधील शेतकरी असाल, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर लातूर, लातूर मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर उस्मानाबाद, पुणे, उस्मानाबाद, पुणे मधील शेतकरी असाल, उस्मानाबाद, पुणे मध्ये राहून शेती करत असाल, उस्मानाबाद, पुणे मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती नमोचे 2000 रुपये जमा होणार आहेत। सिंधुदुर्ग, ठाणे, सिंधुदुर्ग, ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। पालघर, परभणी या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।